नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुम्हाला किती येणार अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला चेक करता येतं। हे कशा पद्धतीने चेक करावे या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सर्वप्रथम गुगलमध्ये pmfby.gov.in या नावाने सर्च करा। पहिली वेबसाईट दिसेल प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर हा ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला दिसेल। यामध्येच फार्मर कॉर्नर नावाचा पहिल्या नंबरला एक ऑप्शन आहे, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर नावाचा एक ऑप्शन आहे हिरव्या पट्टीमध्ये, त्यावरती इथे टच करायचं आहे। त्यावरती टच केल्याबरोबर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो काही कॅप्चा आहे व्यवस्थित इंटर कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर रिक्वेस्ट फॉर OTP या पर्यायावरती टच करायचं आहे। व्यवस्थित समजून घ्या, तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून कॅप्चा भरा। OTP आपण पाठवून घेतलेला आहे, 6 अंकी OTP जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे त्या मोबाईलवरती येईल। या ठिकाणी आलेला आहे, आलेला OTP तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी भरायचं आहे। OTP चुकू देऊ नका। OTP जर चुकलं तर या ठिकाणी घेणार नाही। इंटर OTPच्या ठिकाणी व्यवस्थित OTP भरा, त्यानंतर सबमिट या पर्यायावरती टच करा। टच केल्याबरोबर 1 सेकंदाच्या आत फार्मर डिटेल्स म्हणजे शेतकऱ्याची पूर्ण डिटेल्स माहिती या ठिकाणी येईल जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर। आणि पीक विमा भरत असताना जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला होता तोच नंबर या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे। आता इथं पॉलिसी डिटेल्स मध्ये जो वर्ष पाहिजे तो वर्ष इथे सिलेक्ट करा। सीजन खरीप रब्बी पाहिजे असेल तर जे पाहिजे त्याला इथे सिलेक्ट करा। आता इथं पॉलिसी समरीज नावाचा एक ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी। आता तुम्हाला तुमच्या हाताच्या डाव्या साईडला ही जी स्क्रीन आहे ती सरकवायची आहे। या ठिकाणी व्ह्यू नावाचा एक ऑप्शन दिसेल क्लेम डिटेल्सच्या समोर। आता प्रत्येक पॉलिसीला तुम्हाला व्ह्यू करून बघायचं आहे की तुम्हाला पैसे हे किती आलेले आहेत। परत इथं तुमच्या डाव्या हाताच्या साईडला सरकून घ्यायचे स्क्रीन, बघा इथं सरकत आहे। आता यामध्ये जे अमाऊंट तुम्हाला दिसेल, आता या ठिकाणी बॅलन्स क्लेम्स अमाऊंट जी आहे ती 0 दाखवत आहे, परंतु क्लेम स्टेटस मध्ये जे दाखवत आहे क्लेम या ठिकाणी जो काही आहे कॅल्क्युलेशन वेटेड दाखवत आहे, म्हणजे तुमचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन बाकी आहे, कॅल्क्युलेशन होणं चालू आहे। लवकरच या ठिकाणी अपडेट येईल। रक्कम जी दाखवली जाते तेवढी रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या। आता प्रत्येक पिकांचं तुम्हाला याच पद्धतीने व्ह्यू करायचं आहे। सध्या जर या ठिकाणी अमाऊंट 0 दाखवत असेल, अवेटेड असेल तर लवकरच त्या ठिकाणी अपडेट होऊन जाईल। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।